म्हणून एक लक्ष, प्रेम जरूर करा रे बेटा. आमच्या काळामध्ये पोरं प्रेम करायचे ना, आमच्या काळात सुद्धा. पण प्रेमभंग झाला तर मरायचे नाही बेटा, किंवा मारायचे सुद्धा नाही रे. प्रेम आमच्या काळात सुद्धा. ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद, अशी म्हणणारी पोरं होते. आजकालचं पोरग म्हणते, आजकालचं पोरग पोरीला सांगते, मैंने तुझसे प्यार किया अबला समझ कर, और तेरे बाप ने मुझे पीटा तबला समझ कर. डालडा ब्रँड हायब्रिड झाले रे कार्टे. म्हणून सिरियसली आयुष्याकडे बघा पोरांनो. उड्या मारत जाणं म्हणजे जगणं नव्हे रे, पाय रोवून उभं राहणं म्हणजे जगणं आहे बेटा, लक्षात ठेवा. फुलांच्या पायघड्यावरून चालताना, फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. कारण काट्यांना फक्त बोचणं माहिती असते, वेदना कळत नसतात. ह्या रस्त्याने चालायचं असेल तर तुम्ही तुमचे पावलं एवढे घट्ट करा. एक दिवस काटे तुम्हाला सांगतील, आइये वेलकम सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो, हम झुकता है तुम चलना सीखो. आणि म्हणून तुमच्या सरांना सुद्धा सांगते पोरांनो, तुमच्या शाळेच्या सरांना सुद्धा सांगते, सर घरची पण काळजी घ्या सर. कधीतरी तुम्ही काम करून घरी गेल्यानंतर थकले भागले असता, बायकोला म्हणा, सर थकलीस का ग. परवाला मी भाषणातच सांगितलं, कधीतरी म्हणा रे बायकोला थकलीस का. गेलं ना घरी प्रयोग करायला, बायकोला म्हटलं इकडे येते, घाबरतच आली. म्हटलं तुझ्या आईला तुझ्या थकलीस का. आईला काही नको, फक्त बापाने म्हणावं, काय साडी बेस्ट आहे ग आजची. ती परत साडी मागणार नाही, ती साडी धू 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 घालेल रे, त्यांना आवडली म्हणून. अरे बायांच्या ना अपेक्षा फार कमी असतात बेटा. म्हणून तुमच्या बापाने सुद्धा, तुमच्या भाषणातूनच एक बाबा घरी गेलं, शुभस्य शीघ्रम, बायकोने जेवायला वाढलं. मी सांगितल्याप्रमाणे प्रयोग सुरू केला. काय आजची भाजी ग, बेस्ट भाजी ग, मस्त भाजी ग. बायको लाटणं घेऊन समोर आले. म्हटली मी आयुष्यभर भाजी करून वाढते, कधी चांगली म्हटली नाही. आज शेजारणीची भाजी दिली तर एवढी चांगली लागली होय. म्हणून कुठलाही प्रयोग करताना जरा इधर उधर देखे करो रे बाबा. त्याची गरज आहे रे, त्याची आवश्यकता आहे रे माझ्या बाळ, त्याची आवश्यकता आहे. तुम्हाला सुद्धा आतापासून प्रयोग करायला शिका. आतापासून स्वतः अंतर्मनामध्ये एक चित्र तयार करा, उद्या मी काय करणार आहे. म्हणून अजून एक लक्षात ठेवा बेटा, प्रत्येकाच्या पायाखाली काटे असतात बाळ. काट्यांशी दोस्ती करा, पळून जाऊ नका. अरे काटे आपल्या फचवीला पुजले रे बेटा. हे वाटेवर काटे, माझ्या पण पायाखाली काटेच होते रे बेटा. वाटेवर काटे पाय नवाने, परी काळ जात माझ्या जनाईची गाणी. वाटेवर काटे, काळजातली जनाई साबूत ठेवा बेटा, काट्यांशी दोस्ती करा. पायाखाली वाळवंट पायावरी भेगा, परी काळ जात माझ्या वाहे चंद्रभागा. वाटेवर काटे, मुखी माझ्या ज्ञानेशाची ओविलडी वाळ, मुखी माझ्या ज्ञानेशाची ओविलडी वाळ. नामयाची विना माझी, नामयाची विना माझी, तुकोबाचे टाळ. वाटेवर काटे पाय नवानी, परी काळ जात माझ्या जनाईची गाणी. वाटेवर काटे. तुम्हाला जनाई कळली पाहिजे बेटा, तुम्हाला जगणं कळलं पाहिजे बाळ. तुमच्या खाच खडगे अडीअडचणी धोक्यांची स्थळं, पाय घसरण्याच्या जागा तुम्हाला कळल्या पाहिजे रे बाळ. त्याची गरज आहे, त्याची आवश्यकता आहे बेटा. म्हणून जगा आणि जगू द्या. पुढे जा, पण मागे वळून पहा माझ्या बाळ. कशासाठी शिकतोय, काय शिकतो नेमका, याचा फायदा माझा काय, माझ्या देशासाठी काय, ह्याचाही विचार करा. डोळे उघडे ठेवून आयुष्याकडे बघायला शिका. त्याची गरज आहे, त्याची आवश्यकता आहे रे बाळ. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, चालता चालता बरंच काही शिकून जाऊ शकतो रे आपण. किस गली में खसखस सिंधुताई सपकाळ. कोण रे मी, अख्खं जग प्रेम करते बेटा माझ्यावर, मी कोण रे. हजारो लेकरांची माय झाले, 282 जावाई आले, 49 सुनांची सासू, 250 गाईची आई, 750 पुरस्काराची मानकरी आहे मी. म्हणून जर धैर्य ठेवलं ना, जर आपण ठरवलं मी जगणारच, तर जगता येते बेटा. आई ग ईश्य एवढंच बोंबलो नका पोरींनो, मर्म ओळखायला शिका.
तुमच्यात कुवत निर्माण करा, इतकी ऊर्जा निर्माण करा की जवळ येणाऱ्याला चटके बसतील. म्हणून एक लक्षात घ्या बेटा, आपल्याला जगायचं आहे. खाच खळगे, अडीअडचणी, धोक्यांची स्थळं, पाय घसरण्याच्या जागा, काटे कुटे आपल्या रस्त्यात आहे रे. त्यांना ओरांडूनच आपल्याला पुढे जायचं आहे बाळ, त्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणून पुढे जा, आपण मागे वळून पहा, जगा. अरे मातीवर प्रेम करा, नीतीवर प्रेम करा, गणागोतावर प्रेम करा, संस्कृतीवर प्रेम करा. नीती आणि संस्कृती जिथे हातात हात घालून चालतं त्याचं नाव महाराष्ट्र आहे बेटा, त्याचं नाव महाराष्ट्र आहे. म्हणून एक लक्षात घ्या, आपल्याला जगायचं आहे बाळा, आपल्याला जगायचं आहे. म्हणून डोळे उघडे ठेवून अभ्यास करा रे. जे काही कराल ते नुसतं वरवरचं वाचू नका, पिऊन टाका बेटा. काळजावर ठस उमटतील, काळजावर ठस उमटतील रे. म्हणून हरणे नाही, मरणे नाही, कुछ करना है. याचा तुम्ही आत्ताच आढावा घ्यायला शिका, आत्ताच मर्मबंधातली ठेवही तुम्ही जपायला शिका बेटा. मायबापाची काळजी घ्या. पोरांनो, तुम्हाला जे मायबाप इथपर्यंत पाठवतात, माय 2 घास कमी खाते रे. बाप विचार करतो उद्या पोरांचं ॲडमिशनचं काय. अरे तुम्ही कधीतरी विचार करा बेटा, जो बाप तुम्हाला ॲडमिशन देतो, 2 घास कमी खातो, तुम्हाला सगळं काही पुरवतो, दप्तर देतो, पाटी देतो, ॲडमिशन देतो, सगळं काही करतो, त्या बापाच्या पायाकडे पाहिलं रे, चपला फाटलेल्या असतात रे बाळ, चपला फाटलेल्या असतात. त्या फाटलेल्या चपलीला ठिगळ लावायचं काम तुम्हाला करायचं आहे. नुसतं शिकून उधळायचं नाही आहे रे बाळा, मर्म ओळखायचं आहे, आतपर्यंत तळागाळात पोचायचं आहे. त्याची आज गरज आहे बेटा, त्याची आज आवश्यकता आहे. शेतकरी आत्महत्या करायला लागलेत रे. म्हणून पोरींनो तुम्हाला सांगते, बापाला सांगा, मरू नको बाप, जगायचं आहे रे. तू आम्हाला शिकवलं ना, मोठं करतोयस ना, आपण सर्वांना मिळून दुःखाला समोर जाऊ ना. एक मरणं म्हणजे संसार संपणं आहे, एक मरणं म्हणजे सगळे जीव मारायला टाकणं आहे बेटा. मरणं हे योग्य नाही आहे. मी किती वेळा आत्महत्या करायला हवी होती, किती वेळा. मी मेले नाही ना, तुम्ही पण मरू नका बेटा, तुम्ही पण मरू नका. अरे रस्त्यावर भीक मागणारी ही सिंधुताई सपकाळ जगू शकली ना बेटा, तुम्ही का जगत नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्याला उलगडून पाहायचं आहे आयुष्याचे धागे दोरे, ते तुटून चालणार नाही आहे रे बाळ, ते मिटून चालणार नाही आहे बेटा. आपण कशासाठी जगतो, वेगळं मर्म करावं, नवी दृष्टी यावी म्हणून. म्हणून विचार करा. नुसते 4 बुकं वाचणं, पुढे उधळत फिरणं म्हणजे शिक्षण नाही आहे रे बाळा, शिक्षण नाही. शिक्षण म्हणजे मर्म कळणं, काळजाची भाषा ओळखणं, जगताना बळ निर्माण करायसाठी शिक्षण असतं बाळ, आणि ते तुम्ही करायचं आहे. मराठवाड्याचा वसा फार मोठा आहे बाळ, फार मोठा आहे रे. नामदेव महाराज आठवड्याचे बेटा, अरे तुमच्यातले नामदेव निर्माण व्हावे रे. हां, तुमच्यातले आईने सांगितलं नामदेवना, बेटा देवाला जीव घालून ये जा. ते लेकरूच ना, पाय आपटत आपटत देवाला जेवायला गेलं, जीव घालायला, ताट आपटलं, देवाला सांगितलं, आवाज करणे का नाही भगवान, बिफोर टाइम खाणे का. नामदेव 2 दगड हातात घेतल्याने वाजवत बसलं देव जेवावा म्हणून. हे दगडाचा टाळ, नामदेव महाराज, दगडाचा टाळ, दगडाचा देव, घास घेई विठ्ठला, म्हणे नामदेव, दगडाचा टाळ. अरे देव जेवला ना रे, जेवला. आमची मुक्ताई रे, ज्ञानेश्वराची बहीण, काय जगली आहे रे ती एवढ्याशा वयात. पोरींनो हे विसरून चालेल बेटा, बहिणाबाईने लिहिलेली मुक्ताई आहे ती. बहिणाबाई तर शाळेतच गेली नाही, मी तरी हाफ टाईम 4थी पास आहे. हे माझी मुक्ताई मुक्ताई, हे आपण सगळं विसरायला लागलो, घेणं नाही देणं नाही, बोंबलत फिरायला लागलो कुठं पण. लक्षात घ्या बेटा, ही ऊर्जा आहे. हे माझी मुक्ताई मुक्ताई, 10 वर्षाचं लेकरू, चांग देव योगियान, तिले मानलं रे गुरु. माझी मुक्ताई मुक्ताई. कोण म्हणते पोरी कमजोर होत्या, पोर संन्याशाचे, मुक्ताई रे, पोर संन्याशाचे, लोक बोलतीही नाही, अशा टाकेल पोरांचं तोंड कधी पाहू नाही. माझी मुक्ताई मुक्ताई, 10 वर्षाचं लेकरू, चांग देव योगियान,
तिले मानल रे गुरु, माझी मुक्ताई मुक्ताई. तुमचा वसा मुक्ताईचा आहे बेटा, तुम्ही बदलून कसं चालेल रे. शिका पण टिका. शिकणं म्हणजे आयुष्यात टिकणं असतं बाळ, ते सोडून चालणार नाही आहे रे माझ्या बाळ. माझ्या पायाखाली काटेच होते रे, काट्यांशी दोस्ती करा, संकटाला वेलकम म्हणा. माझ्या पायाखाली काटेच होते बेटा. वाटेवर काटे, मी जगले तुम्ही जगा. वाटेवर काटे पाया नवानी, परी काळ जात माझ्या जनाईची गाणी. वाटेवर काटे, जगायला शिका, उद्याची पहाट आपली आहे बेटा. पायाखाली वाळवंट, पायावरी भेगा. जगणं पायाखाली वाळवंट, पायावरी भेगा. परी काळ जात माझ्या वाहे चंद्रभागा. वाटेवर काटे पाया नवानी, परी काळ जात माझ्या जनाईची गाणी. वाटेवर काटे, काटे वेचत वेचत मी आले. जखमा झाल्या रे बोटांना, त्या जखमाच आपल्याला बळ देतात, जखमाच आपल्याला समोर नेतात बेटा. जखमा मर्म ओळखायला भाग पाडतात. म्हणून संकटाला घाबरू नका, डरू नका, मरू नका. संकटावर उभं व्हायला शिका. संकटाची उंची कमी होईल, तुम्हाला श्वास घेता येईल रे बाळ. म्हणून जगा बेटा. कीच